अमरावती जिल्ह्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र 28 जूनपासून सुरू होणार आहे। या संदर्भातील लेखी आदेश प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने जारी केले आहे। हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल, परंतु सदर शैक्षणिक सत्र हे फक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे। अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 27 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती। 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर करण्यासाठी मूल्यांकन करणे गरजेचे आहे। त्याकरिता नवीन शैक्षणिक सत्र 28 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे। या दरम्यान शाळेमध्ये तसेच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 1ली ते 9वी आणि 11वी करिता 50% शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे। तसेच इयत्ता 10वी आणि 12वी करिता 100% शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे। त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी यांची देखील 100% उपस्थिती बंधनकारक करण्यात आलेली आहे। तसेच जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी 100% उपस्थित राहण्याचे आदेश शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केले आहे। इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून मर्यादित वेळेत सदर निकाल घोषित करावयाचा आहे। या दरम्यान इयत्ता 1ली ते 9वी पर्यंत ऑनलाईन शिकविण्याची परवानगी राहणार आहे। कोविड-19च्या परिस्थितीमुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढील सूचनेपर्यंत जिल्ह्यातील शाळा बंदच राहणार आहे। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे ऑनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू राहणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी तेजराव काळे यांनी दिली आहे। हे आपल्या विदर्भ तशा शाळा राज्यामधील शाळा ह्या 15 जूनपासून सुरू होत असतात, परंतु विदर्भामधील शाळा ह्या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चालू करण्याकरता यापूर्वी जे परिपत्रक आहेत त्याप्रमाणे दरवर्षी शाळा 28 जून किंवा 27 जूनला सुरू होतात। त्याकरता राज्य स्तरावरून 14 जून 21ला पत्र संचालक महोदयांनी दिलेलं आहे। त्याचा आधार घेऊन शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यातील 1ली ते 9वीच्या शाळांमध्ये 50% शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य ठेवण्यात आली आहे की तसेच 10वीमध्ये 12वीचे बोर्डाचे निकालाचे आणि अनुषंगिक कामे करण्याकरता शिक्षकांची उपस्थिती आवश्यक आहे। त्याकरता 100% उपस्थिती राहील। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुद्धा 100% उपस्थिती राहील आणि शिक्षणाचं जरी शाळा फिजिकली सुरू होत नसल्या तरी राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आणि दीक्षा ॲप आणि इतर सर्व ऑनलाईन साधनांचा उपयोग करून शाळेचे शैक्षणिक कामकाज शाळांनी चालवावे। म्हणजेच थोडक्यात आपले शैक्षणिक सत्र हे या वर्षीला 28 जूनपासून 27ला सुट्टी आहे, 28 जूनपासून सुरू होणार आहे। फिजिकली शाळा सुरू होणार नाही, त्याला आपण दिलं आहे, संशोधन परिषदेने सूचना दिलेल्या आहेत आणि जशा फिजिकली शाळा सुरू होण्याबाबत राज्य व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आयोग किंवा जिल्ह्याचे माननीय कलेक्टर साहेबांच्या जर काही सूचना पुढे आल्यात तर त्यानुसार वेगळ्याने सूचना शाळांना देण्यात येतील। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।